नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंद 4 अध्याय 12 ध्रुव महाराजांचे भगवत धामात गमन, श्लोक नंबर 48। प्रयतः कीर्तयेत् प्रातः समवाये द्विजन्मनान् सायं च पुण्यश्लोकस्य ध्रुवस्य चरितं महत्। प्रयतः कीर्तयेत् प्रातः समवाये द्विजन्मनान् सायं च पुण्यश्लोकस्य ध्रुवस्य चरितं महत्। प्रयतः कीर्तयेत् प्रातः समवाये द्विजन्मनान् सायं च पुण्यश्लोकस्य ध्रुवस्य चरितं महत्। प्रयतः कीर्तयेत् प्रातः समवाये द्विजन्मनाम् सायं च पुण्यश्लोकस्य ध्रुवस्य चरितं महत्। प्रयतः कीर्तयेत् प्रातः समवाये द्विजन्मनाम् सायं च पुण्यश्लोकस्य ध्रुवस्य चरितं महत्। प्रायतः अत्यंत ध्यानपूर्वक कीर्तयेत। मनुष्याचे कीर्तन कथन अथवा वर्णन करावे। प्रातः सकाळी, समवाये संघामध्ये, द्विजन्मनाम दोन वेळा जन्मलेल्या द्विजांच्या, सायं सायंकाळी, च सुद्धा, पुण्यश्लोकस्य पवित्र कीर्तीच्या, ध्रुवस्य ध्रुव महाराजांच्या, चरितम चरित्राचे, महत् श्रेष्ठ। भाषांतर आहे। मैत्रेय मुनी पुढे म्हणतात, मनुष्याने ब्राह्मणांच्या किंवा अन्य द्विजांच्या सभेत प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी ध्रुव महाराजांच्या चरित्राचे तथा कार्यांचे अत्यंत ध्यानपूर्वक कथन करावे।
मैत्रेय ऋषी सांगत आहेत की ध्रुव महाराजांची कथा श्रवण केल्याने काय होतंय. काल आपण वाचलं, अक्षरशः संपत्ती, प्रसिद्धी, दीर्घ आयुष्य, गौरव, सन्मान, प्रतिष्ठा सगळं मिळते म्हणून सांगितलं. ऑफकोर्स सांगायची पद्धती असते. भौतिक जगामध्ये भौतिक संपत्ती, प्रतिष्ठा, सन्मान मिळवण्याची भक्ताला बिलकुल अपेक्षा नसते, इच्छा नसते. परंतु जो भगवान श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त होतो त्याचं गुणगान आपोआप जगभर होतं. तुम्हाला काही करावं पण लागत नाही. म्हणजे जबरदस्तीने भगवंतांचा शुद्ध भक्त न होता प्रसिद्ध व्हायचा प्रयत्न करत असतात, त्यांची थोड्या वेळापुरती प्रसिद्धी होते. मैत्रेय मुनी पुढे म्हणतात, पुढच्या या श्लोकांमध्ये, या आणि याच्या पुढच्या श्लोकामध्ये विशेष करून कसं श्रवण केलं पाहिजे हे सांगितलंय. आणि त्याच्या पुढच्या 2 श्लोकामध्ये परत महत्व सांगितलंय ध्रुव महाराजांचं. हे चारही आपण आज वाचून टाकूया, म्हणजे आज हा अध्याय संपतो. तर इथे सांगतात की ब्राह्मणांच्या किंवा अन्य द्विजांच्या संघामध्ये सकाळी आणि संध्याकाळी ध्रुव महाराजांचं चरित्र कथन केलं पाहिजे. जनरली ब्राह्मणांनाच द्विज म्हटलं जातं, परंतु जे दीक्षा घेतात त्या सगळ्यांना द्विज म्हटलं जातं. आणि क्षत्रिय वैश्यांना देखील परवानगी असते. द्विज म्हणजे ज्याचा 2 वेळा जन्म झालेला आहे, एकदा आई वडिलांकडून आणि दुसऱ्यांदा गुरु आणि वेद मातेकडून, सकाळ संध्याकाळ. पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय, भगवंतांच्या चरण कमलांचा पूर्णपणे आश्रय घेतलेल्या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारच्या लाभ प्राप्तीची कामना न करता ध्रुव महाराजांच्या या लीलाचे कथन करावे. काल तर वाचला आपण, संपत्ती, प्रतिष्ठा सगळं मिळते. आता इथे मैत्रेय ऋषी सांगतात की कोणत्याही प्रकारच्या लाभ प्राप्तीची कामना न करता ध्रुव महाराजांची लीलेचं कथन केलं पाहिजे. विशेषतः असे कथन पौर्णिमा अथवा अमावस्येला, द्वादशीला, श्रवण नक्षत्राच्या काळात, तिथिक्षयानंतर, व्यतिपात, महिन्याच्या शेवटी किंवा रविवार या दिवशी करावे असे सांगितले जाते. आता हे तिथिक्षय आणि व्यतिपात मला पण माहिती नाही काय असते. तिथिक्षय म्हणजे तिथीच्या शेवटी. अर्थात अनुकूल आणि श्रद्धाळू श्रोत्यांनीच ही कथा ऐकवावी. कोणत्याही व्यावसायिक हेतू विना अशा प्रकारे कथा सांगितली जाते, तेव्हा वक्ता आणि श्रोता या दोघांनाही पूर्णत्व प्राप्त होते. व्यावसायिक हेतूने कुठलंही काम केलं तर तो खूप मोठा अपराध घडतो. कदाचित होणार नाही. चारी तात्पर्य असे म्हटले जाते की केवळ भक्तांच्या संगतीतच आपण पुरुषोत्तम भगवंतांच्या किंवा त्यांच्या भक्तांच्या कार्यांचे आणि लीलांचे महत्व जाणू शकतो. ऑफकोर्स या इथे विशेष करून सांगतात मैत्रेय ऋषी की भक्तांच्या संघामध्येच याचं श्रवण कीर्तन केलं पाहिजे. प्रभुपाद सांगतात आपल्याला की ऍक्च्युली भक्तांच्या संघामध्येच तुम्हाला याचं महत्व आणि तुम्ही याची खरी कथा तुम्हाला कळणार आहे. नसेल तर फक्त मनोरंजन होणार आहे. या श्लोकामध्ये विशेषत्वाने म्हटले आहे की ध्रुव महाराजांच्या कार्यांची चर्चा द्विजांच्या अर्थात गुणवान ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्या सभेत केली जावी. वैष्णवाचे पद प्राप्त केलेल्या ब्राह्मणांचा सहवास मनुष्याने प्रयत्नपूर्वक शोधून काढावा.
भगवंत आणि भक्त यांच्या लीलांचे आणि चरित्रांचे वर्णन करणाऱ्या भागवताची चर्चा मनुष्यावर अत्यंत त्वरित प्रभाव पाडणारी आहे. प्रभुपाद देखील इथे सांगतात की वैष्णवांचे पद प्राप्त केलेल्या ब्राह्मणांचा सहवास मनुष्याने प्रयत्नपूर्वक शोधून काढावा. पूर्वीच्या काळामध्ये लोक तीर्थयात्रेला किंवा कुणा एखाद्या साधू बद्दल ऐकलेलं असेल तर त्याला भेटायला अथक परिश्रम करून जायचे. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे पूर्वीच्या युगामध्ये आणि अगदी या युगामध्ये देखील 50-100 वर्षापर्यंत ही प्रथा होती. दुर्दैवाने पाश्चात्य देशातली संस्कृती घुसली भारतामध्ये आणि आपण सगळे इतके इंद्रिय तृप्तीच्या मागे वळलो की आता आपल्याला यातलं काही ना लक्षात आहे ना करावं असं वाटतं. आमच्या लहानपणी अजून आम्हाला आठवतं की कुठून तरी उडत बातमी यायची की अशा शेजारच्या गावी असे महाराज आले आणि मग सगळे प्लॅनिंग करून आज कोण जाणार उद्या कोण जाणार असं प्लॅनिंग करून जायचे आणि मोस्टली चालत किंवा सायकलने जायचे, कारण तेव्हा गाड्यांची व्यवस्था नव्हती एवढी. अशा अनेक कथा आहेत शास्त्रामध्ये आणि बोली भाषेमध्ये या युगामध्ये, अगदी रिसेंटच्या काळामध्ये देखील, की साधूला भेटायला भक्ताला भेटायला लोक शेकडो किलोमीटर हजारो किलोमीटर प्रवास करून गेले. घडतं सगळं ऍक्च्युली. हे मनामध्ये इच्छा असेल ना, मनामध्ये इच्छा नसते आपल्या. बऱ्याचदा आपल्या क्लासमध्ये देखील प्रश्न विचारला जातो की प्रभूजी असा साधू संघ कसा मिळणार आम्हाला. मिळवायचा असतो, मिळत नसतो. हा भगवंत कृपा करतात, परंतु इथून तिथे जायची पण ही भगवंतांचीच कृपा असते. तिथे आहे साधू, चला तिथे जाऊया, हो की नाही. ही जोपर्यंत मनामध्ये आतून येणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. मग आपण नेहमी चर्चा करतो की 50 नंतर तरी केलं पाहिजे, पण 50 नंतर देखील करायची कुणाची इच्छा राहिलेली नाही आता. अगदी 20, 30, 40, 50 वर्षापूर्वी लोक करत होते, कारण टीव्ही, इंटरनेट आणि हा भरमसाठ मॉल कंझ्युमर ही संस्कृती नव्हती 20-30 वर्षांपूर्वी. आता सरकार सांगतं तुम्हाला नवरात्री येते आहे, भरमसाठ खरेदी करा. खरेदी करून कोण सुखी झालाय आजपर्यंत. आणि या संस्कृतीमध्ये दुर्दैवाने हे म्हातारे खोतारे सगळे पडलेले आहेत 50 नंतर, 60 नंतर. बाहेर पडावं असं वाटत नाही. भगवंतांची कृपा आहे तुमच्यावरती, श्रील प्रभुपादांची कृपा आहे. या कृपेचा फायदा करून घेतला तर चांगला आहे, नाही तर काही उपयोगाचं नाही, हो की नाही. आपले एक माताजी असतात क्लासला, प्रीती भाले म्हणून, तुम्ही बघितलं असाल, त्यांचं नाव आज आले नाही. ते सांगत होते ते आलेले आहे इथे भेटायला बेंगलोरवरून. त्या बेंगलोरवरून इथे भेटायला आलेलं आहे, मला सांगायचं नव्हतं, माफ करा. नाही तर तुम्ही म्हणणार स्वतःची स्टोरी सांगायला सुरू केली प्रभूजी लगेच. तर ते मला सांगत होते की त्यांचा एक भाऊ आहे, तो अमेरिकेत होता कित्येक वर्ष. त्याची बायको अमेरिकेमध्ये डॉक्टर आहे, अजूनही आहे. आणि त्याचं रिटायरमेंटचं वय झाल्यानंतर तो सगळं सोडून घरदार मुलं बाळ सगळं सोडून, अजून त्याच्या मुलाची लग्न वगैरे झाली नाही. काय मला पूर्ण काही माहिती नाही, लक्षात नाही आता त्यांनी काय काय सांगितलं. सो म्हणजे इट्स सो अमेझिंग, ऐकायला पण इतकं अमेझिंग वाटत होतं मला. अरे 2च दिवसासाठी आलेल्या माताजी, दुसऱ्या दिवशी रात्री 2 वाजता मी त्यांना सोडायला गेलो होतो, तेव्हा गाडीमध्ये बाहेर भरमसाठ पाऊस पडत होता. गाडीमध्ये बसची वाट पाहत असताना 2 वाजता रात्री ते सांगत होत्या
तरी माझ्या लक्षात आहे, कारण हा आहे स्टोरी अमेझिंग. स्वतः इंजिनियर, बायको डॉक्टर ती पण अमेरिकेमध्ये. तुम्ही कल्पना करू शकणार नाही ऍक्च्युली अमेरिकेमध्ये डॉक्टर म्हणजे काय असते. अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त पैसे कमवतात डॉक्टर, 2 नंबर वकील, 3 नंबर इंजिनियर. कसलाही डॉक्टर असू दे पैसे कमवत. आणि ते सगळं सोडून पूर्णपणे वानप्रस्थ संन्यास आश्रम स्वीकार करून ते आता कुठे जातात, वाराणसी, कृपाल महाराजांच्या आश्रमामध्ये, वाराणसीला का बद्रिका आश्रम मध्ये कुठेतरी जाऊन कायमचं राहिलेलं आहे त्यांनी. ह्या काळामध्ये असं ऐकायला खूप कमी मिळतं ऍक्च्युली. आणि ते माताजी सांगत होत्या की त्यांचा एक अपार्टमेंट आहे पुण्यामध्ये, तर त्या अपार्टमेंट सगळी विल्हेवाट लावायला त्यांनी आम्हालाच सांगितलेली आहे. तर ते आम्ही करायला गेलो होतो की तिथल्या सगळ्या वस्तू कुणाला देऊन टाकायच्या, ते घर कुणाला देऊन टाकायचं. मग ऐकायला कसं वाटतंय हो की नाही. बरंच काही काही सांगितलं त्यांनी ऍक्च्युली माताजी आल्या. आणि जे काही पेन्शनच्या स्वरूपात वगैरे येते ते देखील सगळं देऊन टाकतात भगवंतांच्या सेवेस. हे खूप गरजेचं आहे की तुम्हाला मनापासून हे वाटलं पाहिजे की आपण जिथे खितपत पडलेलं आहे तिथून बाहेर पडायला पाहिजे. आणि ही इच्छा जर तीव्र झाली तर जगात कुठेही तुम्ही शोधायला जाल. अमेरिकेतून आले ते इथं शोधत परत कायमचे. हे वाक्य बऱ्याचदा मी हे वाक्य तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु तुमच्यापैकी काही जणांना वाटत असेल की शमन प्रभू स्वतःच्या मनाने सांगतात. प्रभुपाद इथे लिहितात, वैष्णवाचे पद प्राप्त केलेल्या ब्राह्मणांचा सहवास मनुष्याने प्रयत्नपूर्वक शोधून काढावा. प्रयत्नपूर्वक कष्ट घ्यावे लागतात. आणि कष्टाचीच पावती म्हणून भगवंत भेटतात आपल्याला. याला कष्ट नको आहेत आजकाल, कष्ट घ्यावे लागतात. शुद्ध भक्त शोधून काढावे लागतात. शोधले की पकडून ठेवावे लागतात. ही प्रोसेस असते. तुम्हाला ही प्रोसेस करायची नाहीये. बऱ्याच जणांना सांगितलं हे सगळे बोगस चालू आहे तिथे जाऊ नका, तरी ते म्हणतात नाही प्रभूजी संघ मिळतोय, गेलं तर काय फरक पडतोय, जावा. चैतन्य महाप्रभू सांगतात असत संग त्याग हे वैष्णव आचार. तिथे कीर्तन होतं परंतु प्रेम संकीर्तन होत नाही. अशा बऱ्याच कथा आहेत ऍक्च्युली. आज सकाळी पण मी ऐकत होतो मंगलारतीच्या आधी. राजा प्रतापरुद्र जगन्नाथपुरीचा, चैतन्य महाप्रभूचे असे भक्त झाले ते की नंतर त्याने आपलं पूर्ण आयुष्य सोडून दिलं, सगळं राजाचं पद सोडून दिलं, सगळं सोडून दिलं, चैतन्य महाप्रभूंच्या मागे फिरायचे. आपले जे 6 गोस्वामी आहेत, 7 ऍक्च्युली, 6, 7, 8, 9, 6 मेन आहेत. लोकनाथ गोस्वामींना 7वा गोस्वामी म्हटलं जातं. नरोत्तम दास ठाकूर, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, बलदेव विद्याभूषण यांना त्यानंतरचे काइंड ऑफ गोस्वामी समजलं जातं. श्रीनिवास आचार्य, श्यामानंद, हे सगळे महान गोस्वामी होते आपले. त्यांची कथा जर तुम्ही वाचली, नुसती कथा म्हणजे यांच्या आयुष्यात झालं काय हे जर तुम्ही क्युरियसली जिज्ञासेने वाचलं ना, तुमच्या लक्षात येईल की यांनी काय काय केलंय शुद्ध भक्तांचा संघ घेण्यासाठी. जे 7वे गोस्वामी होते ना, लोकनाथ गोस्वामी, ते ऍक्च्युली आहेत साऊथ इंडियातले. चैतन्य महाप्रभूंचा सगळा लवाजमा पॅराफेरनेलिया आहे सगळा बंगाल ओरिसा मधला. हे एकटेच साऊथ इंडिया मधले आहेत. कारण चैतन्य महाप्रभू जेव्हा भारत दौऱ्यावर गेले होते, त्यांच्या आई वडिलांनी चैतन्य महाप्रभूंना घरात ठेवलेले 4-5 दिवस. आणि त्या 4-5 दिवसात हे छोटेसे होते, 5-6 वर्षाचे, चैतन्य महाप्रभूंचे भक्त झाले आणि सगळं सोडून वृंदावन मध्ये येऊन राहिले. कॅन यू इमॅजिन?
आजकाल बोगस साधू बोगस सगळे झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला याच्यावरती विश्वास नाही. परंतु चैतन्य महाप्रभू अगदी ठामपणे सांगतात, साधू संग सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. परंतु ते लव मात्र साधू संग घ्यायला तुम्हाला अथक परिश्रम करावे लागतात. घरात पलंगावर बसून हातात रिमोट घेऊन टीव्हीचे चॅनल बदलत बसलेल्याला साधू कसं भेटायला येईल? सगळं बंद करून तुम्ही साधूला भेटायला जावं लागतं. ही प्रोसेस आहे, ही प्रक्रिया आहे. बरेच जणांना हे लक्षात येत नाही. बरेच जणांना हे लक्षात आलेलं असते, परंतु करावं असं वाटत नाही. कारण आपली तुच्छ आसक्ती अजून गेलेली नाही, असत तृष्णा अजून गेलेली नाही. त्यामुळे आपल्याला साधू संघ हवा असा वाटत नाही. ज्याला साधू संघ हवा असा वाटतो ना, तो भक्त होतो. प्रभुपाद इथे लिहितात, वैष्णवाचे पद प्राप्त केलेल्या ब्राह्मणांचा सहवास मनुष्याने प्रयत्नपूर्वक शोधून काढला पाहिजे. भगवंत आणि भक्त यांच्या लीलांचे आणि चरित्राचे वर्णन करणाऱ्या श्रीमद भागवतमाची चर्चा मनुष्यावर अत्यंत त्वरित प्रभाव पाडणारी आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना याच हेतूने करण्यात आली आहे. या संघाच्या प्रत्येक केंद्रामध्ये केवळ सकाळी, दुपारी आणि संध्याकाळीच नव्हे, तर दिवसातील 24ही तास सातत्याने भक्तिमय सेवा चाललेली असते. संघाच्या संपर्कात येणारा कोणताही मनुष्य आपोआप भक्त होतो. हे प्रभुपादांचं मिशन आहे. आणि हे असं एक्झॅक्टली सेम व्हायचं प्रभुपाद असताना. आता होत नाही, त्यामुळे तुम्हाला हे कदाचित पटणार नाही, परंतु एक्झॅक्टली सेम व्हायचं प्रभुपाद असताना. हे प्रभुपादांचं मिशन आहे. प्रभुपादांचे जे गुरु होते श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, त्यांनी पण हेच मिशन चालू केलेलं. परंतु शेवटी त्यांनी पाहिलं की मंदिरं राहिली नाहीत, हॉटेल आणि लॉज झालेत. त्याचं प्रभुपाद नेहमी वॉर्निंग द्यायचे की आपली मंदिरं या हॉटेल प्रमाणे, लॉज प्रमाणे बनवू नका. दुर्दैवाने आजकाल 50 वर्ष किती झाले प्रभुपाद जाऊन, बरेचसे आपली मंदिरे देखील हॉटेल आणि लॉज झालीत. सांगण्याचा मुद्दा इथे प्रभुपादांचा असा आहे की कोणतीही अशी चळवळ जी असते, त्या चळवळीमध्ये संघटित येऊन एखादी संस्था किंवा मंदिर जेव्हा स्थापन केलं जातं, तिथे 24 तास भगवंतांची सेवा झाली पाहिजे. मंदिर किंवा आश्रम हे भगवंतांचं ज्ञान प्रसारित करण्याचं केंद्र असलं पाहिजे. प्रभुपाद सांगतात, कर्मकांडाचं केंद्र बनवून ठेवलं आपण, परत ज्ञान प्रसारित करण्याचं केंद्र झालं पाहिजे. हे कधी तुम्हाला असं वाटत नाही की बाकी कुठल्याही संप्रदायामध्ये इतकं श्रवणाला, ग्रंथ वितरणाला महत्व दिलं जात नाही, फक्त या गौडीय संप्रदायामध्ये एवढं महत्व दिलं जातं. पुस्तक वितरण, प्रत्येकाच्या घरामध्ये भगवद्गीता, भागवतम, चैतन्य चरितामृत सगळं असलं पाहिजे, हे असलं पाहिजे, वैष्णव गीत असलं पाहिजे. आणि प्रभुपाद आणि प्रभुपादांच्या आधीच्या पूर्व सर्व आचार्यांचं ठाम मत होतं की तत्वज्ञानाशिवाय आपण भक्त होऊ शकत नाही. नुसतेच भावनिक झालेले भक्त असतात ते वरवरच्या पातळीवरती. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, हावरिंग ऑन अ मेंटल प्लॅटफॉर्म. प्रभुपादांचे लेक्चर ऐकले तर तुम्हाला हे वाक्य सारखं ऐकायला मिळेल. म्हणजे फुलावर न बसता फुलाच्या वरतीच जशी मधमाशी नुसतीच फिरत असते, तसली भक्ती अपेक्षित नव्हती श्रील प्रभुपादांना. म्हणून वाचन, श्रवण, तत्वज्ञान आत्मसात करणे, याला गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये खूप महत्व आहे. आज पुन्हा आपण बाकीच्या संप्रदायासारखे सो कॉल्ड तथाकथित हिंदूंसारखे व्हायला लागले. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे ऍक्च्युली. इथे जे भक्त आहेत, आजकाल 2 सत्संग चालतात, मलाच सांगतात प्रवचन द्यायला. हे 5 वर्ष झालं, 10 वर्ष झालं, 15 वर्ष झालं भक्तीत आहेत.
आणि असं मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे. परवाच्या दिवशी मी विचारलं की वैष्णव गीत कोणाकोणाकडे, एकाच्याकडे पण नाही. वैष्णव गीत पुस्तक नाही. आरती कशी करतात माहिती नाही, का करतात माहिती नाही. म्हणजे कसल्या प्रकारची भक्तीचा आपण प्रचार करतोय. ती प्रभुपाद इथे लिहितात की ही जी स्थापना केलेली आहे, या स्थापनेमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ नव्हे तर 24 तास भगवंतांची सेवा चाललेली असते. त्यामुळे याच्या संपर्कात जो कोणी येतो तो आपोआप भक्त होतो. झालाच पाहिजे. डोळ्यासमोर दुसरं काही दिसतच नाही, हो की नाही. म्हणून हे घरी राहून भक्ती करणे ना, हे प्रभुपादांनी सांगितलेलं नाही आहे. म्हणून आपले 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 10 वर्ष होत आले तरी आपल्याला माहिती नसतं आचमन कसं करायचं, हे काय प्रणाम कशाला करायला लागलेत, तुळशी मातेची आरती कशी करायची असते. बऱ्याच सो कॉल्ड एस्टॅब्लिश्ड म्हणजे स्थापित भक्तांच्या घरी मी गेलो, विग्रह आहेत परंतु चामर नाही, मोरपंख नाही. हे सगळं का होतं? कारण आपण भक्तांच्या संघामध्येच नाही. ह्या गोष्टी अशा, ठीक आहे आपण कोर्सेस घेऊ शकतो, आपण देखील मध्ये वाचलेलं भक्त कृष्ण भावनेतील पहिले पाऊल वगैरे, परंतु कोणाच्या लक्षात राहतं? आणि लक्षात राहण्यापेक्षा ती गोष्ट किती सिरियस आहे हे भक्तांच्या संघात राहिल्याशिवाय तुमच्या लक्षात येत नाही. भले तुम्ही ऐकले असेल 10 वेळेला. घरी विग्रह आहेत आणि त्याच्या घरी चामर नाही. किती लज्जास्पद गोष्ट आहे ऍक्च्युली. त्यांची सेवा कशी करायची तुम्हाला माहित नाही, त्यांना तुम्ही घेऊन आलाय. तर आपण आता तुम्ही परत म्हणाल की प्रभूजी परत तुम्ही निगेटिव्ह बोलायला सुरू केला. सांगायचा उद्देश हा आहे की ज्यांना हे समजलं त्यांनी परत अशी मंदिरं स्थापन केली पाहिजेत, असे आश्रम स्थापन केले पाहिजेत जिथे श्रील प्रभुपादांचं स्टँडर्ड आहे तसं आपण परत आणू. मोठे मोठे विग्रह आहेत मी बघितले काही काही लोकांच्या घरी, भोग दाखवला जात नाही. कुलूप लावून बरेच दिवस बाहेर फिरायला जातात लोक, विग्रहांना घरात कुलूप लावून. हे सगळं प्रभुपादांनी नाही सांगितलं. प्रभुपादांनी एकदम स्ट्रिक्ट भक्ती सांगितली. बघा या श्लोकामध्ये देखील म्हटलेलं आहे की अत्यंत ध्यानपूर्वक कथन केलं पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये पण म्हटलेलं आहे अनुकूल आणि श्रद्धाळू श्रोत्यांनाच ही कथा ऐकवावी, व्यावसायिक हेतू न ठेवता कथा ऐकवावी. हे सगळं व्हायचं असेल ना तर हे सगळं खूप सिरियसली घ्यावं लागतं. आणि प्रभुपाद हे सिरियस आचार्य होते, व्हेरी सिरियस ऍक्च्युली, साधे सुधे सिरियस नाही. लिनियंट पण होते. लिनियंटला काय म्हणतात मराठीमध्ये? सूट देणारे पण होते. असं नाही आहे की समोरचा नवीन आलाय म्हणून त्याला पहिल्या दिवशी सगळं शिकवायचे, परंतु ज्यांनी समर्पण केलेलं त्यांच्याबरोबर अतिशय कठोर स्ट्रिक्ट असायचे श्रील प्रभुपाद. बरेच श्रील प्रभुपादांचे भक्त शिष्य येऊन सांगायचे की प्रभुपाद हे शक्य नाही. प्रभुपाद म्हणायचे हे पाहिजे म्हणजे पाहिजे, तुम्हाला तुम्ही करा कसं शक्य करायचं. आचार्याचं हेच काम असतं, गुरुचं हेच काम असतं. गुरुचं हे काम नसतं हे घे माळ, हे घे मंत्र, हरी बोल, कुठे पण राहा काही पण करा. मग गुरु कशाला झालाय आणि शिष्य कशाला झालाय? तर आपण अशा मंदिराची, अशा आश्रमाची स्थापना केली पाहिजे जिथे सकाळ दुपार संध्याकाळ भगवंतांची सेवा होते, श्रील प्रभुपादांची सेवा होते. सकाळ दुपार संध्याकाळ प्रेम संकीर्तन होता, स्नेह संयुक्त हरिनाम संकीर्तन होत. संकीर्तन करायला लाज वाटते काही काही सत्संगामध्ये. प्रभूजी लेक्चर घ्या, हे थोडं कीर्तन करा. नाही, लेक्चर घ्या प्रभूजी. कीर्तन भगवान श्री चैतन्य महाप्रभूने सुरू केलेली ही स्टँडर्ड प्रोसेस आहे कीर्तनाची, लोकांना करायला नको वाटते.
सकाळ, बघा याचा दुसरा अर्थ हा देखील आहे की तुम्ही जे घरात राहून भक्ती करता, तुम्ही जर सकाळ दुपार संध्याकाळ जर वाचन करत नसाल, लीला कथा श्रवण करत नसाल, तर तुम्ही ऍक्च्युली भागवत मार्गामध्ये नाही आहे. सकाळ दुपार संध्याकाळ भगवंतांच्या लीलाचं, श्रीमद भागवतम चैतन्य चरितामृता वगैरेचं कथन झालं पाहिजे. मग प्रभूजी खायचं काय प्यायचं काय? मग प्रभुपादांनी त्यासाठी सिस्टीम बनवून ठेवलेली आहे, जिथे तुम्ही एकत्र राहून एकत्र शेती कराल, सकाळ दुपार संध्याकाळ आरती कराल, वाचन श्रवण कराल. जेव्हा शेतीची कामं नाहीत तेव्हा बाहेर जाऊन हरिनाम संकीर्तन कराल. ही प्रोसेस आहे, आनंदमयी ब्लिसफुल प्रोसेस आहे. ही नको आहे लोकांना, याचा प्रचार पण केला जात नाही आजकाल. हे प्रभुपादांचा उद्देश आहे हे सांगितलं देखील जात नाही आजकाल. तर दिवसातील 24ही तास सातत्याने भगवत सेवा चाललेली असते. त्यामुळे संघाच्या संपर्कात येणारा कोणताही मनुष्य आपोआप भक्त होतो. आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे की अनेक कर्मी आणि इतर लोक इस्कॉनच्या मंदिरामध्ये येतात आणि त्यांना मंदिरातील वातावरण अत्यंत आनंदमय आणि शांत असल्याचे आढळते. या श्लोकातील द्विजन्मनाम अर्थात शब्दाचा अर्थ द्विजांच्या किंवा 2 वेळा जन्म घेतलेल्यांचा असा आहे. कोणताही मनुष्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये येऊन दीक्षा धारणाने द्विज होऊ शकतो. सनातन गोस्वामींनी सांगितल्याप्रमाणे दीक्षा विधान आणि अधिकृत प्रशिक्षण यांच्या बळावर कोणीही द्विजत्वाला पोहोचू शकतो. मनुष्याचा पहिला जन्म हा माता पित्याकडून होतो आणि दुसरा जन्म आध्यात्मिक पिता आणि वैदिक ज्ञान यांच्यामुळे होतो. द्विजत्वाच्या प्राप्तीविना मनुष्यास भगवंत आणि त्यांच्या भक्तांचे दिव्य चरित्र याविषयी ज्ञान अवगत होऊ शकत नाही. म्हणून शूद्रांसाठी वेदाभ्यास निषिद्ध आहे. केवळ शैक्षणिक पांडित्याने शूद्रास दिव्य विज्ञान जाणून घेता येत नाही. सध्या स्थितीत संपूर्ण जगातील शिक्षण पद्धतीचा हेतू शूद्रांची संख्या वाढवणे एवढीच राहिलेला आहे. आता हे थोडस परवा पण माताजी विचारत होत्या, आणखीन एक माताजी पण मला परवा विचारत होत्या की शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी, चैतन्य चरितामृतामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की दीक्षा झाल्याशिवाय तुम्हाला भगवंतांच्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि ते खरं आहे. द्विज झाल्याशिवाय, प्रभुपाद इथे म्हणतात, द्विज झाल्याशिवाय तुम्हाला भक्तांचं आणि भगवंतांचं चरित्र कळणार नाही. आता द्विज होणे तर महाभयानक कठीण काम असतं. तुम्हाला जी दीक्षा दिली जाते ना, जपमाळ हातात देऊन आजपासून तुमचं नाव सो अँड सो दास, याला हरिनाम दीक्षा म्हणतात. हरिनाम दीक्षा खरी दीक्षा नसते. बऱ्याच जणांना वाटते की माझी झाली दीक्षा. प्रभुपादांनी लिहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी, हे देखील लिहिलेलं आहे, खरी दीक्षा असते ब्राह्मण दीक्षा किंवा द्विज होण्याची दीक्षा. आता बऱ्याच ठिकाणी हे पण लिहिलेलं आहे की भगवंतांना जाणण्याचा अधिकार मात्र सर्वांना आहे. स्त्रिया, शूद्र, वैश्य सगळ्यांना आहे. भगवद्गीतेत म्हटलेलं आहे अधिकार सगळ्यांना आहे. भागवतम मध्ये पहिल्या स्कंदाच्या 5व्या अध्यायामध्ये नारद मुनी म्हणतात की तुम्ही जे काही लिहून ठेवलंय सगळ्यांसाठी लिहून ठेवलंय, स्त्रिया, शूद्र, वैश्य यांच्यासाठी पण लिहून ठेवलेलं आहे, परंतु स्ट्रेट फॉरवर्ड काही लिहिलेलं नाही. तर स्त्रिया, शूद्र, वैश्यांसाठी भक्त होण्यासाठी काय लिहून ठेवलेलं आहे व्यासदेवांनी? महाभारत हे शास्त्र आहे ऍक्च्युली. तर याचा शब्दशः पण अर्थ घेऊ नका की तुमची दीक्षा नाही झाली तर तुम्हाला भक्ती आणि भक्तीचं काही कळणारच नाही. परंतु दीक्षा झाली पाहिजे. दीक्षा झाली पाहिजे, परंतु नाम मात्र नाही झाली पाहिजे. खरी दीक्षा झाली पाहिजे. खरे गुरु भेटले पाहिजे, त्यांच्याकडून खरी दीक्षा झाली पाहिजे, त्यांच्याकडून खरं ज्ञान मिळालं पाहिजे आणि खरं प्रशिक्षण मिळालं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग. शिष्याला ट्रेन करणे, ट्रेनिंग देणे हे गुरुचं पहिलं काम असतं. हेच आजकाल होत नाही. ट्रेनिंग म्हणजे त्यात सगळं आलं, सकाळी उठण्यापासून शास्त्र सगळं आलं.
आणि हेच ज्ञान असतं. प्रभुपाद इथे नंतर सांगतात की हेच ज्ञान गुरुकडे जाऊन, गुरुकडून दीक्षा घेऊन जे आपण खऱ्या अर्थाने ज्ञान घेतो, ट्रेनिंग घेतो, प्रशिक्षण घेतो, तेच खरं ज्ञान आणि खरं ट्रेनिंग असतं. तर सध्या स्थितीला जे मोठे मोठे युनिव्हर्सिटीज आहेत, इन्क्लुडिंग ऑक्सफर्ड, MIT, हे सगळे नामांकित, हे सगळे शूद्र बनवण्याचं ट्रेनिंग देतात. शूद्र म्हणजे डिग्री घेऊन दारोदारी भटकणे, मला नोकरी द्या. ब्राह्मणाच्या घरात जन्मलेले देखील हे IIT मधून वगैरे डिग्री घेतात आणि दारोदारी जाऊन नोकरी मागतात. त्यांना द्विज म्हटलं जात नाही, त्यांना काय म्हटलं जातं? द्विजबंधू म्हटलं जातं. द्विजाच्या घरात जन्मलेत परंतु द्विजासारखं वागत नाहीत. तर हे पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. शूद्राचं शिक्षण आणि शूद्राचं ट्रेनिंग पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. बघा, ऍक्च्युली प्रभुपादांनी वर्णाश्रमाला खूप महत्व दिलं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास वगैरे. परंतु त्याच वेळी शिलप्रभुपाद आणि शिलप्रभुपादांच्या पूर्व आचार्यांनी, इन्क्लुडिंग चैतन्य महाप्रभू यांनी सर्वांनी जातीभेद कधी केला नाही किंवा या वर्णावर आधारित शास्त्राचा अधिकार किंवा शास्त्राला अधिकार नाही असं कधीच सांगितलं नाही. परंतु अंगात जे गुण आहेत त्याप्रमाणे वागला तर पाप कर्म होत नाही, हे जे सिद्धांत आहे, हे सिद्धांत सांगण्यासाठी वर्णाश्रम समजावून सांगितलं. त्यामुळे शूद्राला इथे वाईट म्हटले असं नाही. भौतिक ज्ञान घेऊन जो भौतिक जगामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी त्या ज्ञानाचा वापर करतो ते सगळे शूद्र असतात. आणि म्हणूनच शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की कलियुगामध्ये सगळेच शूद्र आहेत. कलव शूद्र संभवा. आणि पूर्वीच्या युगामध्ये देखील जन्माने सगळेच शूद्र असतात. जन्माने कोणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य होत नाही, जन्माने सगळेच शूद्र आहेत. जन्मना जायते शूद्र संस्कारात भवे द्विज. द्विज जिथं म्हटलेलं आहे ना, ते सगळे संस्कार झाल्यानंतर, विशेष करून उपनयन संस्कार झाल्यानंतर गुरुचा स्वीकार करून गुरुकडून वेदमातेकडून ज्ञान घ्यायला जेव्हा सुरुवात होतो तेव्हा त्याला द्विज म्हणतात, ब्राह्मण म्हणत नाहीत. जन्मना जायते शूद्र संस्कारात भवेत द्विज. वेद पठनात भवेत विप्र. म्हणजे जेव्हा त्याला वेदाचं सगळं ज्ञान येतं तेव्हा त्याला म्हटलं जातं विप्र. अजून पण ब्राह्मण म्हटलं जात नाही. आणि मग त्या वेदांचा अर्थ त्याला जर खरोखर समजला, आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी वेदांचा अभ्यास केलाय म्हटल्यावर समजणार ना. 1000 जणांनी वेदांचा अभ्यास केला ना परफेक्टली, 100 पैकी 100 मार्क मिळवून, त्यातल्या एकाला खरोखर वेद समजतो. आणि ते ज्याला समजलंय ना त्याला म्हटलं जातं ब्राह्मण. ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. प्रभुपाद नेहमी म्हणायचे की आमची संस्था जी आहे ती ब्राह्मणांना तयार करायची संस्था आहे. याचा अर्थ होता वेदांचं ज्ञान देऊन त्यांना ब्रह्म स्टेज पर्यंत घेऊन येण्याचं. आणि म्हणून ते या आधुनिक शिक्षण पद्धतीचा इतका तिरस्कार करायचे. कारण आधुनिक शिक्षण पद्धती जे ब्राह्मणाच्या घरात जन्मले त्यांना पण शूद्र करते. तरी पण आपण त्याच शाळा कॉलेज. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्रभुपादांच्या या संस्थेमध्ये आल्यानंतर देखील काही लोक असे आहेत जे जातीभेद करतात. त्यांना वर्णाश्रम समजला नाही. मी ब्राह्मणाच्या घरात जन्मलोय, तुम्ही शूद्र आहात, हे कधीच सांगितलेलं नाही आहे प्रभुपादांनी, चैतन्य महाप्रभू. आणि तो असा जातीभेद करणारा जो भक्त असतो इस्कॉन मध्ये आलेला, तो स्वतःची मुलं शूद्राच्या शाळेत पाठवतो शूद्र बनवायला. म्हणजे एकंदरीत आपल्याला ज्ञान काहीच नाही, समजलं काहीच नाही, जाणलं काहीच नाही, साक्षात्कार कशाचाच झाला नाही. वर फुशारक्या मारणे हे अनादी कालापासून भारतात होत आलंय, अजून त्याच्यामध्येच गुंतलोय आपण. हे संपवायचं होतं प्रभुपादांना, त्याच्यासाठी ही संस्था निर्माण केलेली. हा आसुरी वर्णाश्रम जो आहे आजकाल समाजामध्ये जन्मावर आधारित, तो संपवायचा होता शिला प्रभुपादांना. हे वरवरचं कर्मकांडात्मक फुशारक्या मारणारा जो धर्म होता हिंदू धर्म, तो संपवायचा होता शिला प्रभुपादांना. परंतु दुर्दैवाने तेच आपण घेतोय परत.
त्यामुळे हे लक्षपूर्वक व्यवस्थित समजावून घ्या. प्रभुपादांना इथे कुणाचा दोष करायचा नाही किंवा प्रभुपादांना असं म्हणायचं नाही की शूद्र खालच्या दर्जाचे असतात. नो, आजकालची शिक्षण पद्धती अशी आहे जी शूद्रांची शिक्षण पद्धती आहे. शूद्राचं एकमेव लक्षण असते, तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोण शूद्र असतो. आणि ते लक्षण जर आपण बघितलं तुमच्या लक्षात येईल की आपण सगळे शूद्र आहोत. 7व्या स्कंदामध्ये नारद मुनी सांगतात शूद्राचं मेन लक्षण असतं ते म्हणजे शूद्र नेहमी शोक करतो. जो शोक करतो ना तो शूद्र असतो. बघा, शोक कशाचा केला जातो? इंद्रिय तृप्तीला जे मिळालं नाही त्याचा करतो की नाही आपण सगळे शूद्र आहोत. ऍक्च्युली शूद्र पण नाही, कारण तिथेच नारद मुनी सांगतात की शूद्राचे गुण सांगतात काय काय असतात. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शूद्र हा खूप लॉयल असतो, शूद्र हा खूप स्वच्छ असतो, नीटनेटका असतो. त्या सगळ्या श्लोकांचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की आपण शूद्र पण म्हणायच्या लायकीचे राहिलेले नाही आता. त्यामुळे हा जातीभेद वर्णभेद भक्तांनी बंद केला पाहिजे. बिलकुल चुकून देखील तोंडात आलं नसलं पाहिजे तुमच्या, आम्ही ब्राह्मण आहोत आणि तुम्ही शूद्र आहात आणि हे ते. मग त्याच वेळी वर्णाश्रम सोडलं पण नसलं पाहिजे, कारण वर्णाश्रम पद्धती भगवंतांनी दिलेली आहे. वर्णाश्रमामध्ये राहिला तर शुद्ध होणार, नसेल तर नाही होणार. हे शास्त्रामध्ये पुन्हा पुन्हा येतं. आता या श्लोकात पुन्हा आलं बघा की द्विजांच्या संघामध्ये तुम्ही हे कथन वाचन करायचंय. द्विज म्हणजे वर्णाश्रम आला, द्विज म्हणजे ब्राह्मण आला. सोडून पण नाही चालत, परंतु त्याचा शुद्ध अर्थ, म्हणून याला श्रील प्रभुपाद म्हणायचे की आपल्याला काय वर्णाश्रम कशी निर्माण करायचे, एस्टॅब्लिश करायचे, सुरू करायचे, दैवी वर्णाश्रम सुरू करायचे म्हणायचे. आजकाल जे आहे समाजामध्ये ते असुरी वर्णाश्रम आहे. दैवी वर्णाश्रमामध्ये प्रत्येक जण आपल्या वर्णाप्रमाणे वागतो, कोणी कोणाचा द्वेष करत नाही, कोणी कोणाच्या वरचा नसतो, कोणी कोणाच्या खालचा नसतो, आणि चारी वर्ण एकत्र येऊन आपापल्या गुणाप्रमाणे, कारण वर्ण गुणाप्रमाणे ठरवला जातो, आपापल्या गुणाप्रमाणे भगवंतांची सेवा करायला एकमेकांना सहकार्य करतात. त्याला म्हणायचं दैवी वर्णाश्रम, ही भगवंतांनी बनवले. आणि अशा वर्णाश्रम सिच्युएशन मध्ये, वातावरणामध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने भक्त होऊ शकता, नाही तर नाही होऊ शकत भक्त, बिलकुल नाही होऊ शकत. याला एकच अपवाद आहे, या अशा वातावरणात न येता भक्त व्हायचं असेल तर तुम्हाला हरिदास ठाकूरांसारखं व्हावं लागेल, सगळं सोडून. प्रभुपाद सांगतात जप, गुरुने गुरुने राऊंड जप माळा झाल्या नाहीत तर तुम्ही खाणं पिणं झोपणं सोडलं पाहिजे, जप पूर्ण केला पाहिजे. किती लोक करतो आपण. सिरियसनेसच राहिला नाही. हरिदास ठाकूरांसारखं काय जप करणार आपण. हरिदास ठाकूर 192 माळा जप झाल्याशिवाय पाणी देखील पित नव्हते. ज्यांना हे हरिदास ठाकूरांसारखं जमत नाही त्यांच्यासाठी वर्णाश्रम आहे आणि असलाच पाहिजे. जोपर्यंत हे सिरियसली आपण घेत नाही तोपर्यंत हे संस्था पण राहणार नाही आणि भक्त पण बनणार नाही. शूद्रांची संख्या वाढवणे हाच आहे शिक्षण पद्धतीचा हेतू. एखादा मोठा अभियंता म्हणजे इंजिनियर म्हणजे मोठा शूद्रच आहे. भागवतम मधलं वाक्य आहे बरं का. मी हे पहिल्यांदा वाक्य ऐकलेलं माझ्या गुरु महाराजांच्या पुस्तकामध्ये, मी भाषांतर करत होतो. माझ्या गुरु महाराजांनी स्पेसिफिकली लिहिलेलं सॉफ्टवेअर इंजिनियर, नुसतं इंजिनियर नाही, सॉफ्टवेअर इंजिनियर हा आजकालचा सॉफिस्टिकेटेड शूद्र आहे. मी तेव्हा सॉफ्टवेअर इंजिनियर होतो. प्रभुपादांनी सांगितलंय का गुरु महाराज स्वतःच्या मनाचं सांगायला लागले. प्रभुपादांनी इथे सांगितलंय एखादा मोठा इंजिनियर म्हणजे मोठा शूद्रच आहे. बस. इंजिनियर लोकांना खूप भारी वाटतं आजकाल, आपण खूप बुद्धिमान आहे.
कलौ शूद्र संभव, हा कलियुगामध्ये प्रत्येक जण शूद्रच आहे. जगातील संपूर्ण लोकसंख्या केवळ शूद्रांचीच असल्या कारणाने आध्यात्मिक ज्ञानाची अधोगती झाली आहे आणि लोक दुःखी आहेत. कृष्ण भावनामृताचे आंदोलन गुणवान ब्राह्मणांची निर्मिती करण्यासाठी विशेषत्वाने चालू करण्यात आलेली आहे, कारण यामुळेच लोक सुखी होऊ शकतील. आता याचा पण चुकीचा अर्थ घेतात आपले भक्त लोक. प्रभुपादांनी ही चळवळ ब्राह्मण निर्माण करण्यासाठी गेलेली आहे, त्यामुळे आम्हाला ब्राह्मण दीक्षा मिळालीच पाहिजे. प्रभूजी तुमची ब्राह्मण दीक्षा नाही झाली, आमची झाली, माझ्या पत्नीची पण झाली. प्रभूजी माझा मुलगा लाईन मध्ये आता ब्राह्मण दीक्षेला. लोकांना वाटतं की ब्राह्मण दीक्षा झाली म्हणजे तो झाला ब्राह्मण. वशिल्याने पैसे देऊन ब्राह्मण दीक्षा घेऊन काय उपयोगाचं आहे? ब्राह्मणाचे गुण तुमच्यात आले पाहिजेत. क्षमा, दमा, तपा, शौच, आर्जवम. आर्जवम बिलकुल लवलेश नाही कोणाचा आर्जवम. आर्जवमचा कोणामध्ये तितिक्षवा. परंतु प्रभुपादांचा नुसतं ब्राह्मण बनवायचा बिलकुल उद्देश नव्हता. प्रभुपाद म्हणतात आमच्या या आंदोलनाचा विशेष ध्येय आहे ब्राह्मण बनवणे, परंतु प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी सांगतात देखील की ब्राह्मण हा समाजामध्ये 1% कमी असतो. म्हणजे मंदिरामध्ये 100 भक्त आले ना फुल टाइम, त्यातला एखादा ब्राह्मण होऊ शकतो. एखादा पण शक्य नाही ऍक्च्युअली कलियुगामध्ये, करोडातला एखादा होऊ शकतो. बाकीच्यांनी काय करायचं? बाकीच्यांनी आपापल्या गुणाप्रमाणे क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र व्हायचं, मग समाज व्यवस्थित चालतो. सगळेच ब्राह्मण होतो म्हटल्यावर कसं चालेल? ब्राह्मण दीक्षा झाली म्हणून जबरदस्तीने एका कोपऱ्यात बसून जनेऊ हातात धरून हे गायत्री मंत्र म्हणण्यामध्ये मात्र एक्सपर्ट होतात. आमच्या घरी एक भक्त आले होते पॅन्ट शर्ट मध्ये, चुळबीळ भरून ब्राह्मण गायत्री मंत्र म्हटले आणि गायत्री मंत्र झाल्या झाल्या पापाचेच बोलणं सुरू. गायत्री मंत्र म्हणत जो पाप कर्म करतो ना, तर त्याला 1000 पटीने दंड दिला जातो. लक्षात ठेवा. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जाऊच नका गुरुकडे गायत्री मंत्र द्या म्हणून. मंत्र दीक्षा त्याला म्हणतात. गुरु जेव्हा स्पेसिफिक मंत्र देतो, आपली आता झाली त्याला हरिनाम दीक्षा म्हणतात. तर प्रभुपादांची अशी बिलकुल ध्येय नव्हतं प्रभुपादांचं की सगळ्यांना ब्राह्मण बनवायचं आहे. प्रभुपाद याच्यावरती हजारो ठिकाणी हजारो पद्धतीने लिहिलेलं आहे, कसं बनवायचं, कसं वर्णाश्रमाची कशी सुरुवात करायची, काय करायचं, अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे. मला वाटत असेल प्रभुपाद वर सांगून गेलेत. सगळे ब्राह्मण कसे असू शकतील? सत्ययुगामध्ये पण गावामध्ये एक ब्राह्मण असायचा. सत्ययुगामध्ये सगळे सत्यवादी असताना एका दुसरा क्षत्रिय असायचा, 10% कमी वैश्य असायचे आणि उरलेले 90% सगळे शूद्र असायचे सत्ययुगामध्ये. परंतु सगळे भगवद्धामात जायचे, कारण सगळे एकमेकांशी सहकार्य करून दैवी वर्णाश्रमामध्ये भगवंतांची सेवा करायची. कलियुगामध्ये सत्ययुग आणायची जबाबदारी आपल्याला प्रभुपादांनी दिलेली आहे. प्रभुपाद म्हणतात एका ठिकाणी की चैतन्य महाप्रभूंनी दिलेल्या शिकवणीचा आणि श्रीमद भागवतमचा तुम्ही आहे तसा, जशी आहे तशी, हे प्रभुपादांनी निर्माण केलेलं हे शब्द आहेत, जशी आहे तशी जर तुम्ही वाचन, श्रवण आणि आचरण केलं तर कलियुगामध्ये सत्ययुग निर्माण तुम्ही करू शकता. ते फक्त वर्णाश्रमाने शक्य आहे. प्रभुपाद म्हणतात वर्णाश्रम आणि संकीर्तन. 2-4 श्लोक वाचायचे, ते मला आज एकच झालं. इथेच थांबूया आपण, कारण याच्या पुढचा श्लोक जो आहे तो वाचला मी आज, परंतु तो देखील खूप महत्वाचा आहे. भगवंतांचं आणि भगवंतांच्या भक्तांबद्दलचं लीला, कथा, त्यांच्या कार्यांचं वर्णन हे कसं केलं पाहिजे आपण आज थोडंसं वाचलं आपण. द्विजांच्या संघामध्ये सकाळ संध्याकाळ केलं पाहिजे. तर पुढच्या श्लोकात भगवंत हे मैत्रेय ऋषी सांगतात, जे शुद्ध तिथी असतात ना, अमावस्या, पौर्णिमा, द्वादशी, अशा वेळेला रविवारी, महिन्याच्या शेवटी वगैरे केलं पाहिजे. ऑफकोर्स हे मेकॅनिकल आहे, जसं आजच्या श्लोकात सांगितलं सकाळ दुपार रोजच केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुढच्या श्लोकात सांगितलाय तो म्हणजे
असं कथन हे अनुकूल आणि श्रद्धाळू श्रोत्यांनाच केलं पाहिजे. जे अनुकूल नाहीत, श्रद्धाळू नाहीत, त्यांच्यासाठी काय, त्यांच्यासाठी भगवद्गीता आहे. हे लक्षात ठेवा. उद्या चर्चा करूया आपण. आणि कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता केलं पाहिजे. उद्याच्या छोटस तात्पर्य आहे, परंतु उद्याच करूया, कारण आज ऑलरेडी 7 वाजले. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण.